सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोखले आणि कोळी हे असं कॉम्बिनेशन इतकं छान आहे आणि इतकं कॉन्ट्रास्ट आहे आणि ते कॉन्ट्रास्ट आहे म्हणूनच ते छान वाटतंय बघायला. आणि आता मी लग्नासाठी म्हणून जे आले ते खरं सांगायचं तर म्हणजे मी पहिल्यांदा त्यांना भेटले होते सगळ्या कलाकारांना, म्हणजे सगळेच, म्हणजे आई वडील, माझी स्वतःची मुलगी ती सुद्धा मला माहिती नव्हती, कारण मी सगळ्यात पहिले फक्त फोन कटच दिला होता आणि नंतरही सगळे फोन कटच होते माझे. खरं सांगायचं तर मला केवढं दडपण होतं त्या, आणि एवढा मोठा सीन आला होता, माझी एंट्री वगैरे असा, आणि मला खूप जणांनी सांगितलं अगं छान झालाय. म्हटलं मला आतून काय होत होतं ते फक्त मला माहिती, असं डुक 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 डुक. कितीही केलं तरी बहिणीची साथ नेहमी पाहिजे असते. पण आमच्या या बहिणा गोखले कुटुंबांना जास्त साथ देतच नाहीत. बघावं तेव्हा त्या बिझी असतात काही ना काहीतरी कामात. आणि मी ही कला पण आता इथे सोडले, त्यामुळे काय ना, आपलं आयुष्य जगायचं आहे फक्त त्यांना, बाकी काय नाही. म्हणजे अंगावर तुम्हाला जबाबदारी नको आहेत का? नाही, हा प्रश्न मलाही खरा पडलाय की मी मिहिकाला पुण्याला का शिकायला पाठवलंय. म्हणजे असं कोण कळेल का? कुठली आई कर, म्हणजे 4 दिवस जा, म्हणजे ठीक आहे पाठवलं, मान्य, पाठवतात मावशीकडे. अहो पण तुम्ही आम्हाला, म्हणजे आता तुम्ही अचानक तुमची एंट्री पाहायला मिळाली लग्नात, ते पण नाही आम्हाला आवडली. नाहीतर तुम्ही अदरवाईज फोनवरच असता बघा. हो हो, अगदी अगदी. मला कारण ताई फोनवरूनच सल्ले विचारत असते, मी इकडे जाऊ का, मी तिकडे जाऊ का, त्यामुळे मग आपण द्यायचं नाही का. एकाच्या आयुष्यात एवढ्या मोठ्या घडामोडी झाल्या, पण आम्हाला वाटलं तेव्हा आई कुठेतरी येईल धावत पण. हो, तेच त्याचा विचार मी सुद्धा करत होते की मला आता सांगतील मग सांगतील, पण एकदम त्यांना डायरेक्ट लग्नातच आणायचं होतं. असं जाऊ द्या, चान्स आहे आपल्याकडे एकाच मांडवात 2 लग्न करण्याचं. त्यामुळे तुम्ही बघा, तुम्ही सांगा, माझ्या डेट्स अवेलेबल नाही आहेत, आत्ताच काय ते उरकून घ्या. मी काचं ही चांगली आयडिया आहे, फर्स्ट क्लास. मी सांगते चॅनलला. आता ते डायरेक्टर आणि लेखक धरून मला पण मारणार आहे की हे काहीतरी बडबडू नको असू, वेगळं काहीतरी. बरं, काय सांगाल, लेखक आणि दिग्दर्शक ज्या पद्धतीने ही स्टोरी आहे खूप वेगळी आहे, मजेशीर आहे, आणि ज्या पद्धतीने आगीचा ठसका जो पाहायला मिळतो तो वेगळा आहे. ती एक वेगळी कॉमेडी हलकी फुलकी पाहायला मिळते आपल्याला. नाही, नक्कीच ही मालिका तर खूपच छान आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोखले आणि कोळी हे असं कॉम्बिनेशन इतकं छान आहे आणि इतकं कॉन्ट्रास्ट आहे, आणि ते कॉन्ट्रास्ट आहे म्हणूनच ते छान वाटतंय बघायला ह्याच्यावरती ऑन स्क्रीन. कारण हे एकदम असे लाऊड आणि एकदम चकाचका चकाचका, आणि हे एकदम सोज्वळ, एकदम असे साजूक तूप वगैरे असे, त्याच्यामुळे ते इतकं मस्त वाटतंय ऑन स्क्रीन बघायला. आणि एक प्रेक्षक म्हणून आम्ही खूप एन्जॉय करतो ही मालिका, आणि अर्थात मी पण त्याचा एक भाग आहे, त्याच्यामुळे पण आणखीन मजा येते. आणि आता मी लग्नासाठी म्हणून जे आले ते खरं सांगायचं तर म्हणजे मी पहिल्यांदा त्यांना भेटले होते सगळ्या कलाकारांना, म्हणजे सगळेच, म्हणजे आई वडील, माझी स्वतःची मुलगी ती सुद्धा मला माहिती नव्हती, कारण मी सगळ्यात पहिले फक्त फोन कटच दिला होता आणि नंतरही सगळे फोन कटच होते माझे, त्यामुळे मलाही माहिती नव्हतं की कोण आहे काय आहे. त्यामुळे खरं सांगायचं तर मला केवढं दडपण होतं त्या, आणि एवढा मोठा सीन आला होता, माझी एंट्री वगैरे असा, जो कालच टेलिकास्ट झाला. आणि मला खूप जणांनी सांगितलं अगं छान झालाय. म्हटलं मला आतून काय होत होतं ते फक्त मला माहिती, असं डुक 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 डुक. पण नक्की आपण लेखकाला सांगूया की एक काम करा, दोन्ही बहिणींची, म्हणजे आता लग्न वगैरे तर झालं, आता सेटल डाऊन झालेत ना ते दोघं, त्यामुळे दोघी बहिणींची एक काहीतरी मस्त स्टोरी आठवडाभर अशी काहीतरी ठेवा, सो जेणेकरून आम्हाला या दोघींची बहिणींची केमिस्ट्री पाहायला मिळेल आणि बहिणींचं नातं काहीतरी वेगळं असतं. येस येस, होप सो. थँक्यू सो मच.